वाली हूँ मेरी दादी के साथ एक छोटा सा प्रैंक क्या है मैं आप सबको बोलती हूँ। मतलब दीदी को एक बॉयफ्रेंड है एंड उसको उसके साथ शादी करना है। वैसे मैं मेरे दादी को बोलूँगी उसका रिएक्शन देखते रहना क्या है। सो हमने प्रैंक मराठी में किया है क्योंकि दादी को मराठी ही आती है, इसलिए हमने मराठी में प्रैंक किया है। हिंदी उनको आती नहीं है, इसलिए हमने मराठी में प्रैंक किया है। अगर आपको मराठी नहीं आती तो आप ट्रांसलेट कर सकते हो। मला खरं सांगायला सुचते वाटतं काय करायचं मी तुला विश्वासाने सगळं सांगायला गोष्ट नाही तुम्ही सांगत नाही पुन्हा बघ सांगितलं मग तर सांगितलं हा मग तर सांगत नाही तुला विश्वासाने सगळं म्हणजे गोष्ट सांगायला मरस तर सांगत नाही माझं नाव मग कसं जुळायचं सगळं यात काय कळलं पाहिजे का नाही बस बरं फोटो दाखवून दिला तर कळेल ना तुला काय गोष्ट ही गोष्ट आता कळले का काय आहे पण कळलं पण तुला काय वाटतंय फोटो बघून शिशू नाही हा आणि ही तिला आवडतंय पोरग तुम्ही हा मग चांगला इंजिनियर म्हणजे चांगला घराणा आहे नाशिक मधला दुकानाकडे असतो चांगला आहे घराणा म्हणजे सगळं चांगलंच आहे। मग काय म्हणतोस तू काय म्हणतेस मग चांगलं असतं तुला पण घराण्याचं नाव खराब होईल ना ती त्याच्या बाई भीती आता कोण कोण सांगायला जाईल कोण कोण आलं विचारतो काय करायचं ती पुन्हा पैकी हा पुन्हा पैकी म्हणजे कसं म्हणजे मराठी पैकीच आहे हा होय होय मराठीच आहे ते त्याचं शात घर कुठं आहे का तिकडे सगळं चांगलं आहे त्याचं चांगलं आहे चांगलं कमवतोय महिन्याचं जर 50-60 हजार रुपये कमवतोय ते घरचं आहे सासू सासरा म्हणजे जी आई बा सगळं म्हणजे चांगली आहे तुला कसं वाटलं मग असं मग तू आता मम्माला उपराला सांगणार आहे तुझ्या हातात आहे सगळे आता राहू दे सांगायचं त्यांचं ते पुढचे त्यात मध्ये मग काम आता तुला कशाला सांगितलं मग तू पटवायसाठीच तो तुला सांगितलं पटवायसाठी सांगितले हां पण ती नाशिकडलं लांब आहे ऐका मग आता आपल्याला काय करायचंय नाशिक मोठी सिटी पडली छान वाटतंय की उलट नाशिक मधला आणि दुकानाकडे असतोय ही नोकरी करते तीच ती करते हा म्हणजे ह्यो जरा मोठ्या पोस्टवर आहे मग असं असा असं मोठी पोस्टवर आहे म्हणजे असं म्हणजे तुला काय त्याच्या म्हणजे बघून चांगलं वाटलं का नाही मग तिला सांगते नाही आपलं म्हणून नाही म्हणून चांगलं सांगायचं नाही बरं आहे पोरग बरं आहे ही तोंडाला कसलं लावले ती असते असं स्नॅपचॅटवर असं म्हणजे फोटो काढते ती ना तुझं काय म्हणणं आहे आता माझं म्हणणं मस्त बरं आहे पण माझ्या मनावर आता सगळी येणार आहेत का म्हणजे तुला सर काय सांगितलं पप्पाला सांग म्हणून तर तू कसं सांगणार तू कसं सांगणार मला हेच काय कळत नाही कसं काय पप्पा मानतो तर पप्पा मानल का तुला काय म्हणायचं पप्पा मानल का न आपल्या बरोबरचा शिक्षक आहे म्हणजे तस तुझं पोरगाय म्हणल्यानंतर तुला काय वाटतंय पप्पा काय म्हणल ओके का नाही रिजेक्ट करल का काय का रागाला येतील सोनूच म्हणणंच आहे असं हा सोनूच म्हणणंच आहे असं आईला म्हणजे घरातल्या सगळी चांगली येते म्हणजे एकदम स्टॅशू शिक्षक घरातली येते म्हणजे चांगली ज्वेलरी बिलरी येते त्यांची वडिलांची मग का आता आपण फडतूस पोराला बघितलंय का नाही तुझ्या मनात काय आहे आता आता चांगलंच आहे की माझ्या मनात आहे की चांगलं
मग पण काय तिने मानलं पाहिजे का नाही नवरा बायको. नवरा बायको तू सासू आहे, तू सांग की आई मम्माला कसं तरी कन्व्हिन्स म्हणजे हे कर पोरगीला, हे म्हणजे चांगलं आहे. तुला काय वाटते चांगलं बघेल का नाही? आहे की बरोबर. पटत नसलं तर सांग, त्याला सांगा येईल. तू लागू नकोस ना. अगं काय काय करायचं तुला म्हणून मी विश्वासानं सांगितलं. तेच नाही मी बोलली तर तेच नाही पटलं तर म्हणजे पटवून सांगीन की. तुला म्हणजे असं काय म्हणजे वाटतंय का पप्पा हा म्हणतेली का नाही म्हणते? तुझ्या म्हणण्यात उद्देश काय आहे? काय म्हणतेली पप्पा? बया कुणाला ठाऊक, मला काही एवढा त्याचा विश्वास वाटत नाही. नाही म्हणून मग मानल का नाही मानल शिकाय. आईला लेट डोकं फिरायला लागले. म्हणजे काय म्हणतेली पप्पा एक्झॅक्ट? म्हणजे नाही म्हणतेली का होय म्हणतेली? कुठली तरी दोन गोष्टीतली होईल की एक. होय म्हणून नाही तर नाही. रागल येतील का? आता रागाला नाही मग ते मोरचं काय तर समजून सांगेल की. रागाला कसं बोलते ते. तू म्हणजे पप्पाला सांगायची वेळ आली तर तू कसं सांगणार म्हणजे पप्पाला? आता मी काय सांगणार हाय त्याचं हाय हां पाय तिकडं. हां मग त्याच्यापेक्षा कुठं हां हे करणार आहे सासू दिलं हम्म. पूर्वीचं बरं होतं ते सांगणार. आता तुझ्या हातात आहे बघ सगळं. आता माझ्या बाळात आहे काम आम्ही काय बोलू शकत नाही. तुझ्या हातात आहे सगळं. तू कसं ठरवायचं आहे हे ते तू बघ काय ते. मला निमा रोग लागला. निम्मा रोग आमच्या डोक्यात निम्मा रोग होताच पहिला. आता आता अनेक वाढायला लागला. पप्पाला कसं सांगायचं? अजून चार भाकरी केले बस. हे बस बाई तुका नाही त्या मला तर भुका नाही त्या. चार भाकरी केल्या ती काय झालं दीदीनं कणिक मळायला भाकरीचं पीठ घेऊन केला काळा भाजा. तिला कळलंच नाही पलीकडच्या. मग म्हटलं चार भाकरी 2-2.5 चपात्या केल्या सकाळच्या. पण बस, वाळल्या बस. कट झाले त्यासनी द्यायच्या खायला. त्यांचं काय नसते शिळ टाकून देण्यापेक्षा खाते आम्ही तिथे खातो यांनी मागून घेते. मग काही खाते ते चपात्या असते म्हणजे आम्ही रात्रीच्या 4 चपाती करून खातो. पण येऊन जाऊन इथं वाऱ्याने जास्त खराब. मम्मा आम्ही वरचा तिने आवडून सांगाली आता तू काय नाही आईला माहित असतं काय. काय तर दोघीच चाललंय. काय चाललंय? काही बोलत म्हणजे 16,000चा फोन नंबर दुसरा काढलास 12 3 नंबरात नंबर पहिला दुसरा तरच मोबाईल दुसरा नंबर काढला रॉकी घेऊन आले तसं काढत
तुझ्यासाठी जेवण तुझं काय तुझं हात पाय चांगलं श्रीकृष्ण शिव काय तर वाईस कळायला पाहिजे तुझ्यासाठी जेवण तुझं काय तुझं हात पाय चांगलं श्रीकृष्ण शिव तुझ्याच अंतरात तुम्हाला दोन शब्द खवळून बिवळून काय बोलायला येत नव्हते की काय हे असलं काय करायला लागलाय सा नाही तर काय काय बोलायला येत नाही तुमची नातवंड आहे ती का कोण आहे ती? तसं नव्हा मी म्हणलं कसं सांगू का असलं चांगलं बरोबरचं जोडीचं तर आपण बघायचं हं? असं म्हणते आता ये सजित पुरी आणि तुम्ही म्हणताय तसं बा कबूल होईल मग मला तीच व्यापार सजीच्या आता ये तसला जागाच भेटतात असं बी आहे ग काय बाय माझं डोकं चालत नाही पोरांच्या पुढं हे तुम्हाला का आता म्हणले मी आताच चाललंय या शेपटा घेऊन आणि आणि मला काय नाही आता काय हत्तीला बोलू नको हा. कोणाचकडे बोलायचं नाही. शपथ घेतली माझ्याकडे आणि आत्ता पुन्हा कुणी उदय बोल म्हणून मी कुठे तुला बोलीन की काय नाही पण मला संजीचं धडच नाही माझं बोलायचं. तू सोनूला विचार की दीदीला पास आहे म्हणते माझं बोलणं मग सरळ नसतात ती हम्म. तुमच्या हिशोबाने तुम्ही हँडल करा काय वाटगड आहे ते बघा माझं तोंड एकदा पुन्हा खवळलं की ते लय बेकार आहे मग आता माझ्यापेक्षा तुम्हीच मोठा आहे आता तुम्ही अगं हाय की मोठी मी हा. आपलं काय डोकं चालत नाही बघा असलं तुमचं काय असेल ते आता तुम्ही बघा मग मी सांगून टाका यावं आमचं आम्ही बघू तू तुझ्या मनात काम काय तो करायचं चालेल असं चालेल का चालेल आता ती तुम्ही सांगा आम्हाला माहित नसल्यावानीच करा आणि तुमची तुम्ही सांगा आता मी काय बोलू त्यात ते नाही कबूल करायचं तुझ म्हणतेस ती मिटवायचं काय माझं मिटवते असं नाही होणाऱ्या गोष्टी माझ्या मिटतेल्या
कुठे होतं तसं आहे वाटतं. कशाला माहिती. हे बाय. सांगितलं की आता काय मला पुढे पुस्तक तुम्ही जास्त काय चांगलं असलं नाही चालायचं. आता बोल. अजिबात चालणार नाही आमच्या पुढं. माझ्या पुढं तर तुझं बाच मला माहित नाही, पण माझ्या पुढं असलं चालून नव शाप जमून देत नसतील. नाहीतर ती आजी जाणं आणि तुमचं तुम्ही जाणं, ताई मरला आजी असल्या आपलीच. ते तुमचं तुम्ही बघा काय करायचंय. ह्यात आईचा काय निर्णय असेल ती आम्हाला मान्य आहे. मला काय कळत नाही. आई तुला मी सांगितलं होतं एवढंच मला माहिती. काय तुला जुळवून जायचं मी तुला सांगितलं होतं. मला काय कळत नाही. आता मी कशी जुळवणार? अगं तू सासू आहे. अगं हाय की बरोबर आहे, पण ते त्या बा तर कबूल करतोय का नाही कोणाला माहित आहे. हा बघ काय वाईट आहे पोरात सांग तू मला. दीदीपेक्षा चांगला आहे पोस्ट चांगला आहे नाही. आईला आवडला, आई सपोर्ट करते. दुकानाकडे आहे, त्यांची ज्वेलरी वगैरे आहे नाशिकमध्ये. तुला काय वाटते? तुला काय वाटते? अगं पण ह्यांना पटलं पाहिजे. ह्यांना पटते परत आपण पटवू, तू पटव. आता कसं बाय पटव मी? काय मला तुम्हालाच पहिलं त्यांनी मला येऊन सांगितलंय का नाही? पहिलं आजीला सांगितलंय, त्या आजी जाणं आणि त्या नाती जाणं. मला यात मध्ये पडायचं नाही. आपण मध्ये कसं करायचं? लग्न कसं करायचं ते? अगं लग्न आम्ही बघतो की तुम्ही बघून लग्न होते. मग आता बघितलंय की आपल्याच घरात मला काय अगं शपथ ही सगळं खोटं आहे बरं का. असं काही नाहीये. ही मम्माला मी सांगितलं असं काही सुद्धा नाहीये. नाही बाई, माझं काळीच कुठेच नाही नाही तुला वाटतंय का आम्ही तसं करून? नाही तसं नाही नाही ती फोटो आहे ना, ती फोटो एडिट करता येते मोबाईल मध्ये, तसं करता येते. तिला विचार पाहिजे तर तसं सुद्धा काय सुद्धा नाही. प्रँक आहे, आम्ही फसवले तुला. मम्माला मी मला काय असले पैसे होत तुला वाटतंय का आम्ही तसं करू? तुम्हाला बसू सकट वाटत नाही. मम्मा इकडे या. तुला वाटतंय का आम्ही तसं करेल? नाही बाई, माझं काय सांगतो असं करत नाही. आम्हाला भी आवडतं, मी नाही तसं काय करत. आणि मी हसत होती, तुला कळत नाही, मी हसत होती. आता काय करायचं? आपला बा कोणाच्या किमतीचा, आपण कोणाच्या किमतीचं किंमतच पाळायची, बाकी काय नाही. माझ्या पोरीने काय मिळवलं कुणाला पोरीसून सकट पटणार नाही. आम्ही मुद्दा मी मम्माला पण सांगितलेलं असं फसवायचं. असू दे की मग तिथे बसली तर माझा जीव लागना काय म्हणा. म्हणून तर आम्ही म्हणले की आजचा लगेच सांगू. नाही तसलं काय मी म्हणते की पुरी घराच्या बाहेर नाही त्या पुरी काय नाही मोबाईल आई घातला म्हणते. नाही आता होईन मी लेतूवरती जाळ काढायची. मोबाईल कुणी द्यायला सांगितलं. माझी पण मोबाईल सगळी घेते ती, तसं काय नाही. उद्या म्हणलं आता या पोरगीनं असं म्हणली, उद्या ही पोरगी मला म्हणजे काय काय तसं काय नाही. आता काय जगण्यातच अर्थ नाही मला मगाच्या वाटायला. काय मी तिथनं मला हस कंट्रोल होईन चालेल, पण तुला कळत नव्हतं ती. मी शपथ म्हणत ही होती माणसं तुझी बसलीच नाही. मम्माला तर विचार. मम्मा वरनं हसायला. आम्ही नाही कधीच तसली करणार नाही.
काळजात दुखायला लागलं. मी सांगितलं की आता. चला फिरायला जाते. सांग की प्रँक होते ते सांग, नाही तर उगाच आवडी हाय ती EI मधनं करायला येते तसं. तिनं आम्हाला खुशी होत तर मग मला हसायला लागलं, मला काही बोलायला नाही. हा, नाहीतर मम्मा तुला माहिती आहे ना कशी आहे. आणि आपण म्हणतोय त्या पोरगीनं असं घेऊन गेली, ती पोरगीनं तसं केलं, ती पोरगी आमच्याच घरात, असं मला वाटतं आमच्याच घरात. आता ही पोरगीनं केलं, पुन्हा उद्या हीच पोरगी तीच शिकल. हा, ही बी तीच शिकल. म्हणजे काय राहिलं घराचं नाव? कुठं आहे काय? काय नाही. तुम्ही बाय माणसं मला काय एवढे फोटो फोनांवरनं. दुकानदार आहे, नाशिक मध्ये इंजिनियर आहे. हो बघ, आम्ही केलंय तर असलं. आता तुला म्हणायची हो बघा, वाटतंय का बघून? बघून वाटतंय का? हो बघा, रे येणं आपण असं करू शकतो, रडलेलं सुद्धा करू शकतो. सो गाइस फाइनली हम प्रैंक है बोल दिया दादी को, क्योंकि वो बहुत डर रही थी, इसलिए फाइनली हम सच बोल दिया, क्योंकि वो बहुत टेंशन ले रही है, इसलिए सब खोल दिया राज. अदरवाइज़ बहुत ज़्यादा टेंशन ले रही थी, बिकॉज वो भी एज हो गया ना उनका, इसलिए हमने सब सच बोल दिया.